मित्रो नमस्कार. सध्याचा काळ हा निवडणुकीचा काळ असून वेगवेगळ्या पक्षामध्ये आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामध्येच काल राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीनं सोशल मीडियाच्या कार्यकारिणीची निवड झाली. कारण हा सोशल मीडिया हा आताचा प्रत्येक पक्षाचा एक अविभाज्य घटक आहे. कारण ही आता युग हे एआयचं युग आहे. यामध्ये सोशल मीडियाची भूमिका खूप निर्णायक असते. आपल्या नेत्याची, आपल्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी सोशल मीडियाचं माध्यम खूप महत्त्वाचं आहे. आणि याच वाळवा तालुका सोशल मीडियाच्या अध्यक्षपदी केदारगावचे विशाल माने यांची निवड झाली. ते आपल्यासोबत आहेत. एक सर्वसामान्य कुटुंबातील एक तरुण युवक याची निवड झालेली आहे. नेमकी कशा पद्धतीने त्यांची पार्श्वभूमी आहे, निवडीबद्दल त्यांचं काय मत आहे, हे सर्व जाणून घ्या. विशाल सर नमस्ते. नमस्ते. आपली निवड झाली, पहिल्यांदा आपलं शुभेच्छा. कारण सर्वसामान्य कुटुंबातील एक छोट्याशा गावातून आपली जयंतराव पाटील साहेबांनी निवड केली. की काय भूमिका आहे, काय मनात एक आपाश आहे? यापूर्वी मी गावचा अध्यक्ष सोशल मीडियाचा होतो. त्यानंतर मला प्रतीकदादांनी तालुक्याचा उपाध्यक्ष म्हणून संधी दिली होती. त्याच कामाच्या जोरावरती किंवा कामाच्या आपण जे तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये संघटन बळकटीसाठी जे काम केलं, त्यासाठीच आत्ताची जी निवड आहे ती तालुका अध्यक्षपदाची मला जी जबाबदारी दिलेली आहे ती त्याच्याच जोरावरती दिलेली आहे. सोशल मीडियावरती याच्या अगोदर पण आपण कार्यकारिणी काम केलं उपाध्यक्ष म्हणून. काय नेमकी भूमिका असते सोशल मीडियाची पक्षासाठी? जर आपण पाहिलं तर एक 2014च्या पूर्वीचा काळ आणि त्यानंतरचा काळ यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण 2014च्या वेळेस भाजपने फक्त आणि फक्त सोशल मीडियाच्याच जोरावरती सत्ता स्थापन केली होती. जर पाहिलं तर 2018च्या जवळपास 2018 साली राजवर्धन भैयांनी पहिल्यांदा सोशल मीडियाची संकल्पना वाळवे तालुक्यात आणली आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या मुलांना गाव अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यावेळेस राजवर्धन भैयांनी दिली आणि तेच काम पुढं चालवत प्रतीकदादांनी 2021 मध्ये मला तालुक्याचं उपाध्यक्ष केलं आणि पक्षाची ध्येय धोरणे असतील, जयंतराव पाटील साहेबांनी जे तालुक्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे विकास कामे केलेली आहेत, ज्यावेळेस साहेब मंत्री होते, त्यानंतर पालकमंत्री होते किंवा आमदार असताना जे काही तालुक्यामध्ये किंवा सांगली जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे जयंतराव पाटील साहेबांनी जी विकासाची कामं केली ती आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहे. काय इथून पुढे आव्हानं कशी असणार? कारण आता गटातटाचं राजकारण असते. इथं पुढे भाजपची ताकद तशी वाढायला लागलेली आहे. साहेबांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तो मुख्यमंत्री सुद्धा साहेबांना शह देण्यासाठी इथे येत आहेत. काय सोशल मीडिया माध्यमातून आपण आता कशा पद्धतीने पुढचं बघताय राजकारण? तुम्ही जर पाहिलं असेल, वरून ईश्वरपूरची नगरपालिका असेल किंवा आष्टेची नगरपालिका असेल, त्यावेळेस समोरून एवढे वार प्रतिवार साहेबांच्यावरती करण्यात आले. अगदी खालच्या स्तरावरती जाऊन साहेबांच्यावरती टीका करण्यात आली. पण या वाळवे तालुक्यातील सामान्य जनता ही जयंतराव पाटील साहेबांच्या बरोबर कायम ठाम राहिलेली आहे आणि हा जर इथून पाठीमागचा इतिहास पाहिला तर या जनतेने नेहमीच साहेबांना भरभरून मतदान केलेलं आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, यामध्येही साहेबांना चांगले मताधिक्य देऊन साहेबांचे जास्तीत जास्त उमेदवार वाळवा तालुका असेल किंवा सांगली जिल्ह्यातून निवडून येतील हा विश्वास आहे. आपण आता सोशल मीडियाची जबाबदारी घेतलेली आहे तालुक्याची. काय आव्हान आहेत आपल्याला? काय नेमक्या आपल्या संकल्पना आहेत? जर आता पाहिलं तर आमची प्रत्येक वाळवे तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये संघटना आहे, गाव अध्यक्ष आहे, तिथे आमची टीम आहे. त्याच पद्धतीने आता आम्हाला तालुक्यावरती नवीन नवीन मुलांना संधी द्यायची आहे आणि गाव अध्यक्ष असतील किंवा गावातील प्रत्येक तळागाळातील संघटना बळकट करण्यासाठी सामान्य कुटुंबातून येणाऱ्या मुलांना संधी द्यायची आहे. जर आज आपण पाहिलं तर प्रतीकदादांनी एक आज केदारगाव सारख्या लहान गावातून येणाऱ्या मुलाला तालुक्याचा अध्यक्ष केलेला आहे. त्यामुळे आमच्या पक्षामध्ये जे काम करतो, वेळ देतो आणि संघटनेसाठी अधिकाधिक परिश्रम घेतो अशा मुलांना प्रतीकदादांच्या माध्यमातून संधी 100% भेटते. फक्त नेत्यांच्याच मुलांना संधी भेटते असं होत नाही आमच्या पक्षात. तिथं सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्य घरातील मुलांना संधी दिली जाते, हे यावरून सिद्ध होते. काय म्हणजे आपलं लोकांनी आपल्यावर संपर्क करायचा म्हटलं, कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचशाच गोष्टींना न्याय मिळतो. काय म्हणजे आपल्या ऑफिसची परिस्थिती कशी असते? लोकांनी आपल्यावर संपर्क करायचा म्हटलं तर कसा केला पाहिजे? नाही, जर आपण पाहिलं तर अशी ऑफिस वगैरे काही संकल्पना नसते. जर आपण पाहिलं तर आमची प्रत्येक गावामध्ये एक संघटना आहे. जसे गाव अध्यक्ष असतात, त्यांची खाली कमिटी असते. तसेच जर पाहिलं तर पंचायत समिती वाईज आम्ही तालुक्यावरती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असे सदस्य आम्ही घेत असतो. जे प्रत्येक गावामध्ये कोऑर्डिनेशनचं काम करतात आणि तेच खाली गाव अध्यक्ष असतील, तिथून काही प्रॉब्लेम असतील किंवा त्या गावचे काही विकास कामं असतील, जयंत पाटील साहेबांच्या मार्फत असेल, मानसिंग भाऊंच्या माध्यमातून असेल किंवा देवराजदादा असतील किंवा कारखान्याच्या मार्फत, प्रतीकदादांच्या मार्फत जे काही विकास कामं आपण केलेले आहेत, ते आपण लोकांच्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवत असतो.
आपण आता अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. कशी संघटना आहे? किती लोक असतात संघटनेत आणि संघटनेमार्फत कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचलं जातं? जर आपण संघटनेचा विचार केला तर आमची 30 एक लोकांची तालुक्याची कार्यकारिणी इथून पाठीमागच्या आत्ताच्या बॉडीमध्ये होती. आता इथून आहे अशीच आम्ही कंटिन्यू ते 30 आहेत आणि त्याच्यात आम्ही जास्तीत जास्त आपल्या विचाराची मुलं कशी ॲड करता येतील ते आम्ही पाहत आहे. जर आपण पाहिलं तर पंचायत समिती 2 एका जिल्हा परिषद गटातून 1 सदस्य आणि पंचायत समिती गटातून 2 सदस्य असं तालुक्यावरती आम्ही 3 मुलांना संधी देत आहोत. अशा तऱ्हेने आपल्या तालुक्यामध्ये 11 जिल्हा परिषद गट आहेत. याच्यातून आपण एक 30-25 लोकांची कमिटी करत आहे आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर गावाध्यक्ष असतील आणि त्याच्यामध्ये उपाध्यक्ष, त्यांचे सदस्य असे मिळून जर आपण केलं तर प्रत्येक गावातून एक 15-20 मुलांची टीम येते. जर गाव मोठं असेल तर तिथं थोडे जास्त होते. गाव लहान असेल तर तिथं आपण 10-1 लोकांची कमिटी तयार करतो. आपला आता जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष पद घेतल्यापासून काही दिवसाचा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे कार्यकर्त्यांची निवडणूक मानलं जातं. सोशल मीडिया किती इम्पॅक्ट करू शकतो आणि आपल्या पक्षामार्फत काय नेमकी भूमिका होऊ शकते? जर तुम्ही सोशल मीडियाच्याच माध्यमातून जायचं विचार करायचा म्हटलं तर प्रत्येक गोष्ट आज जर पाहिलं तर प्रत्येक ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकरी असो, कष्टकरी असो, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि जर आपल्याला जर त्या माणसांच्या पर्यंत पोहोचायचं असेल तर सोशल मीडियासारखं दुसरं कोणतंही माध्यम नाहीये. आणि सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की जर आपण एखादी गोष्ट मग तो पक्षाने केलेल्या चांगल्या कामाची असेल किंवा विरोधकांनी न केलेल्या कामाची असेल, ही जर लोकांच्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर आपल्याला सोशल मीडिया हे एकमेव प्रभावी माध्यम आहे. तर हे होते विशाल माने यांची नुकतीच तालुक्याच्या सोशल मीडियाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याने त्यांच्या बोलण्यातून सांगितलेलं आहे की सोशल मीडिया किती गरजेची गोष्ट आहे. कारण काही गोष्टी आपल्या कामाच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया हा एकमेव माध्यम आहे की ती सर्वात कमी वेळेत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहे. त्यामुळे आम्ही तालुक्याच्या माध्यमातून जयंतराव पाटील साहेब असतील, प्रतिक्रिया असतील, राजाबाबू सहकारी कारखान्याचे युनिट असतील, या सर्वांची जी कामं असतील किंवा काही येणाऱ्या शासकीय योजना असतील त्या सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. सांगली तकसाठी शीतलकुमार शेटे, कळमवाडी.